पण वाघ लवकरच प्रॉपर बरा होईल आणि ट्रीटमेंट चालू आहे, फुल मेहनत आहे शुभमची पण. हे बघा मेहनत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आतिश मात्र यूट्यूब चॅनलवरती. तर बरेचसे दिवसातून आज आपला ब्लॉग येत आहे आणि कारण का बरेच दिवस झालं आपल्याला कुठे जायला नव्हतं भेटत, काहीच अपडेट नव्हती देत आहेत बैलगाडा क्षेत्रातील किंवा इतर काहीच नव्हता. तर चला आता बघूया कसं काय मथुरची गोट्यावरती सर्वप्रथम आलो आणि नक्कीच मथुरची तब्येत डाऊन होती, त्या प्रॉब्लेम झाला होता, लंपी झाला होता. तर कशी काय तब्येत आहे, गोट्यावरती आलो आहे डायरेक्ट. आता सुरुवात केली तर बघूया. बघा मित्रांनो, आल्या समोरच आपल्याला बाजीचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचा किंग मथुर. बाजी पण शांत आहे, बाजी पण कंटिन्यू आहे ना, प्रॉब्लेममध्ये असतं काय ना काय, त्याचा प्रॉब्लेम पायाचा चालूच आहे. तरी आता शुभम पण नाही, शुभम पण गेले थोडं बाहेरच, आत्ताच गेले. त्याच्यामुळे अपडेट काय आपल्याला भेटणार नाही प्रॉपर, काय कशी आहे तब्येत पाणी. पण बघू शकता शांत आहे बाजी पण. आणि बघून तर वाटतं का तब्येत एकदम व्यवस्थित बाजीची. तरी जोपर्यंत शुभम सांगत नाही काय अपडेट आहे तोपर्यंत आपल्याला कन्फर्म नाही माहीत होणार. बघू, शुभम थोडा वेळ थांबू, आला शुभम दाना नक्कीच अपडेट सांगेन. आणि त्याच्याच नंतर येतोय आपला किंग, सर्वांचा लाडका, अख्ख्या महाराष्ट्राला एक आपली छाप सोडणारा, मुंबईचा बिंजोरचा बेताच बादशाह मथुर. बघूया मित्रांनो मथुरची कशी काय फिटनेस. लंपी झाली होती आणि लंपीतून बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे असा दादा आणि बाईट जेव्हा सांगितले ना त्याच्यात मी पण बघितले, पण अजून आपल्याला माहीत नाही कन्फर्म. हे बघा अशा फोड्या झाल्या तिथं. पण वाघ लवकरच प्रॉपर बरा होईल आणि ट्रीटमेंट चालू आहे, फुल मेहनत आहे शुभमची पण. हे बघा मेहनत फुल आहे आणि नक्कीच मथुर लवकरात लवकर बरा होईल आणि मैदानामध्ये पुन्हा दिसेल आपल्याला त्याच जल्लोषात, जोशात आणि उत्साहात. मथुर, मथुर ये मथुर ये.